ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय कुंभोज इथं. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ज्यांच्या नावाची चर्चा सारखी जिल्ह्यातून होती ते भैया माने साहेब आज कुंभोज इथं पदवीधर मतदारसंघातील सर्व नूतन मतदारांच्या आणि नूतन होणाऱ्या मतदारांच्या संपर्कासाठी त्याला भैया माने साहेब नमस्ते. आपल्या नावाची चर्चा मार्केटला सध्या पदवीधर मतदारसंघातून जास्त आहे. नूतन मतदारांना आणि जुन्या असणाऱ्या मतदारांना आपण नेमका काय संदेश द्याल? नाही, दर 6 वर्षांनी पदवीवरची निवडणूक होते. यामध्ये सगळ्यात महत्वाचं जुनी नोंदणी जी केली असते, पूर्वी मतदान केलेलं आहे ते सगळे रद्द होते, नवीन करायला लागते. आणि ह्याला कालावधी असला 5 महिने 6 महिने नोंदणी, एकच महिना असतो कायद्याने. एखाद्या विशिष्ट परिस्थिती वाढवू शकतात, पण कमीत कमी एकच महिना जुनी नोंदणी रद्द सर्टिफिकेट नवीन पाहिजे. 2022 पूर्वीचं सर्टिफिकेट घेऊन या ठिकाणी नोंदणी करावी. ट्रू कॉपी आहे ती सुद्धा जे नियमात दिले त्याच्याप्रमाणेच, म्हणजे प्राचार्य, सिनियर कॉलेजचे गॅझेटेड ऑफिसर किंवा नोटरी एवढ्यांचं करावं लागतं. ते फॉर्म नजीकच्या तहसीलदार ऑफिसमध्ये इलेक्शन ब्रांचकडे आपण ती देऊ शकता. ती नोंदणीची प्रक्रिया अजून सुरू झाली नाही, एकच महिना राहते. मी गेले 30-35 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतोय. मी जिल्हा बँकेला संचालक आहे. मी संजय गांधीचा अध्यक्ष होतो. मी कागल नगरपालिकेला 2 वेळा नगरसेवक उपनगरसेवक झालेला आहे. मी प्रदेश राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आहे आणि विद्यापीठामध्ये 15 वर्ष सिनेट, मॅनेजमेंट काउन्सिल, अकॅडमिक काउन्सिलला फार चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि गुणवत्ता वाढावी, पदवीधरांचे प्रश्न सुटावे यासाठी सातत्यानं मी काम करतो. आणि त्या पद्धतीनं काम करून मी माझा एक चेहरा, मला काय तिकीट मिळालं नाही तर मला खात्री आहे की नोंदणी प्रक्रिया आपण केली पाहिजे. लोकसभेमध्ये नोंदणी महत्त्वाच्या पद्धतीनं करणं ती करावी. मला खात्री आहे की शेष्टी भविष्यामध्ये चांगलं काम करण्याच्या मागे खंबीरपणे उभा राहतील. मी जिल्हा बँकेत मी संचालक म्हणून पदवीधरांच्यासाठी मुश्रीफ साहेबांच्या संचालक मंडळाच्या मागे लागून अण्णासाहेब पाटीलची योजना मी सुरू केली. त्याच्यामधून मराठा समाजातल्या 3200 मुलांना 15 लाखाचं 0% कर्ज देण्याचं काम आम्ही सुरू केलं. ओबीसी महामंडळ, NT महामंडळ इथून 700 मुलांना, जवळजवळ 3900 मुलांना मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली, बँकेत तर आमच्या राजकारणी सर्व पक्ष सगळ्यांना यामध्ये 39 मुलांना 15 लाखापर्यंत कर्ज 0% व्याजाने व्यवसायासाठी देण्याचं काम करण्याची भूमिका घेऊन सातत्याने पदवीधरांचे प्रश्न, शिक्षण संस्थेचे प्रश्न, मी त्यातलं मी संस्था चालवतो. 10,000 विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेतात. तर मला प्रश्न माहीत आहेत, पदवीधरांचे प्रश्न माहीत आहेत, शिक्षण व्यवस्थेचे प्रश्न माहीत आहेत. ह्याच्यासाठी एक सक्षमपणे काम करणारे त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये सदस्य झाला पाहिजे. तर मला खात्री आहे की मला या निमित्तानं आमचे पक्षासाठी आणि तिकीट सुद्धा राष्ट्रवादीकडे, अजितदादा गटाकडे तिकीट येईल याची मला खात्री आहे. आणि त्यामध्ये मग पक्ष शेवटी योग्य ते निर्णय घेऊन योग्य ते न्याय, सामान्य कार्यकर्ता आहे मी, काय कार्यकर्ता आहे, लढणार आहे, रस्त्यावरचं चळवळी करणार आहे, अनेक चळवळीमध्ये आंदोलनामध्ये भाग घेणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला खात्री आहे. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना मला जर उमेदवारी मिळाली तर नक्कीच गटातटाचे राजकारण न करता सर्व पक्षाचे नेते एकत्र येऊन माझी उमेदवारी निश्चित करतील व मला नक्की विजयापर्यंत खेचून नेतील असा विश्वास भैया माने यांनी व्यक्त केला. त्याबद्दल मी धन्यवाद. विनोद शिंगे, कुंभोज.